भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूनी भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूनी मागासल्यांची सेवा कराया माणुसकीचा मार्ग धराया शिकवी घरोघर जाऊनी शिकवी घरोघर जाऊनी लाज आता सोड तू चित्त कामी जोड तू लाज आता सोड तू चित्त कामी जोड तू चाल पुढे सेवका मोह सोडूने भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूने स्वराज्य तुझी पुण्याई मोठी सुराज्य लाभाया लाविना कसोटी देशासी घर मानुनी देशासी घर मानू नको घोर तू ठेवी जोर सोर तू मानू नको घोर तू ठेवी जोर सोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूने भारताचा पोर तू तेजाची कोर तू चाल पुढे सेवका मोह सोडूने श्रमासी मान दे कष्टासी लागना व्यसनासी सोडुनिया सद्भावी जागना भेद सकल ही सोडुनी भेद सकल ही सोडुनी तुकड्याची हाक तू जनतेला सांग तू तुकड्याची हाक तू जनतेला सांग तू चाल पुढे सेवका मोह सोडूने आहे स्पीकर सोडधर स्पीकर तो चांगला आमचा असं बी असते बरं झालं आवाज आमचे चांगले
ते कर. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचं संविधान लागू झालं. त्या दिवसपासून हा देश स्वाभिमानाने जगामध्ये जगतोय. आज संपूर्ण जगामध्ये आपण बघतोय अस्थिरतेचं एक सावट पसरलेलं आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा स्वातंत्र्यापासून अनेक चढ उतार या देशाने पाहिलेले आहेत. राहें दुश्वार भी हो सकती है, राहें दुश्वार भी हो सकती है मंजिल पाने के लिए, पर फिर भी हमें गिर गिर कर संभलना होगा. वक्त चाहे तो कांटों पर भी चलेंगे हम, अपने हौसलों से जमाने को बदलना होगा. मंजिल पाने की कसक दिल में इतनी तेज हो, अगर हम चाहे तो पत्थर को भी पिघलना होगा. लगा दे आग पानी में, हम वो इरादा रखते हैं, पैरों तले जमीन तो क्या, हम आसमान भी रखते हैं, हम आसमान भी रखते हैं. आपल्या देशावर चीनने आक्रमण केलं, आपल्या देशावर पाकिस्तानने आक्रमण केलं. आपल्या देशामध्ये दहशतवाद, फूट, आतंकवाद त्या माध्यमातून अनेक कुरापती करण्याच्या शत्रूंनी प्रयत्न केले. धर्माच्या नावावर लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही हा देश अडीच आहे. म्हणून या देशाच्या संविधानाची मूल तत्व आम्हा सगळ्यांना माहीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी चला आपण करूया आपल्या देशाच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन. सर्वप्रथम मी म्हणेन, माझ्या मागून आपण सर्वांना हे प्रास्ताविक म्हणायचं आहे. विश्राम सावधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. यानंतर सन्माननीय सरोदे साहेबांना मी ध्वजारोहण करण्याची विनंती करतोय. शुरू कर.
तर